पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, घरातील माशीमुळे किती रोग होऊ शकतात? घरातील माशीमुळे किती रोग होऊ शकतात? आपले पर्याय आहेत: 1 10, B 20, C 25, D 30। तुमचे बरोबर उत्तर असेल D 30। प्रश्न 2, सेल्फीला हिंदीत काय म्हणतात? सेल्फीला हिंदीत काय म्हणतात? आपले पर्याय आहेत: 1 स्वचित्र, B आर्ट, C चलचित्र, D यापैकी नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल 1 स्वचित्र। प्रश्न 3, कोणत्या देशाचा ध्वज तो उलटा असो किंवा सरळ असो तो सारखाच दिसतो? कोणत्या देशाचा ध्वज तो उलटा असो किंवा सरळ असो तो सारखाच दिसतो? आपले पर्याय आहेत: 1 भारत, B अमेरिका, C जपान, D चीन। तुमचे बरोबर उत्तर असेल C जपान। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, 750 ग्रॅम माकड कुठे आढळते? 750 ग्रॅम माकड कुठे आढळते? आपले पर्याय आहेत: 1 ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर, B नाईल नदीच्या काठावर, C गंगा नदीच्या काठावर, D ॲमेझॉन नदीच्या काठावर। तुमचे बरोबर उत्तर असेल D ॲमेझॉन नदीच्या काठावर। प्रश्न 5, भारतात कोणते फळ सर्वात जास्त उत्पादित केले जाते? भारतात कोणते फळ सर्वात जास्त उत्पादित केले जाते? आपले पर्याय आहेत: 1 केळी, B आंबा, C लिची, D फणस। तुमचे बरोबर उत्तर असेल 1 केळी। प्रश्न 6, सर्वाधिक गुन्हे कोणत्या देशात होतात? सर्वाधिक गुन्हे कोणत्या देशात होतात? आपले पर्याय आहेत: 1 जपान, B चीन, C फ्रान्स, D अमेरिका। तुमचे बरोबर उत्तर असेल D अमेरिका। प्रश्न 7, कारगिल युद्ध कोणत्या देशासोबत झाले होते? कारगिल युद्ध कोणत्या देशासोबत झाले होते? आपले पर्याय आहेत: 1 अमेरिका, B पाकिस्तान, C चीन, D भूतान। तुमचे बरोबर उत्तर असेल B पाकिस्तान। प्रश्न 8, दिल्ली भारताची राजधानी कोणत्या साली झाली? दिल्ली भारताची राजधानी कोणत्या साली झाली? आपले पर्याय आहेत: A 1910, B 1919, C 1911, D 1920। तुमचे बरोबर उत्तर असेल C 1911। प्रश्न 9, तुळशीच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुळशीच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: 1 पचनाचा त्रास, B लठ्ठपणा, C रक्तातील साखर, D जळजळ। तुमचे बरोबर उत्तर असेल वरील सर्व पर्याय। प्रश्न 10, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? आपले पर्याय आहेत: 1 जिजाबाई, B पूजा शर्मा, C लक्ष्मी देवी, D पुतलीबाई। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।